नागपूर शहरातील पाचपौली पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या यशस्वी शोध मोहिमेत अवैधरित्या साठवलेला गांजा जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पाचपौली डीबी तपास पथकाने केली आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार 18 डिसेंबर रोजी पाचपौली पोलीस ठाणे हद्दीत कोम्बिंग सर्च ऑपरेशन राबविण्यात आले होते। या दरम्यान भीमरत्ननगर झोपडपट्टी डोबी परिसरात संशयावरून घरझडती घेण्यात आली। घरझडती पंचनामा पंचासमक्ष करण्यात आला असता आरोपी इर्शाद उर्फ इच्छू पीर मोहम्मद व नौशाद पीर मोहम्मद दोन्ही राहणार भीमरत्ननगर यांच्या घरातून एकूण 1 किलो 300 ग्रॅम गांजा सापडला। या गांजाची अंदाजे किंमत 18,500 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पाचपौली पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 20 ब 2 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर यांच्या नेतृत्वाखाली डीबी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे। गुन्हा नंबर 1022-1023 असे 2 गुन्हे दाखल झाले। त्याच्या फरार आरोपी इर्शाद उर्फ इच्छू नौशाद या लोकांचा शोध आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या स्वतः उपस्थित आम्ही जे सर्चिंग अभियान राबवलं त्या दरम्यान डोबी भीमरत्ननगर तसेच तहसील एरिया याच्यात पायी पेट्रोलिंग करून सर्व सर्चिंग अभियान राबवण्यात आलं। त्याच्यानंतर परत पाचपौली भीमरत्ननगर येथे बारकाईने सर्चिंग करत असताना सर्व युनिटचे इन्स्पेक्टर्स होते, माननीय डीसीपी सर, माननीय एसीपी सर, आम्ही सर्व हजर असताना त्या ठिकाणी एका झोपडीत परत 1 किलो 300 ग्रॅम गांजा सापडलेली आहे। त्याच्यात इर्शादचं असल्याचे आणि नौशादचं असलं माहिती मिळाली, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलं आणि आरोपींची शोध सुरू आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई सुरू असून अशाच कारवाया पुढील सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडून देण्यात आले आहेत। पाचपौली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।